श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. बऱ्याच ताई व दादांचा प्रश्न असतो की आमच्या खिशामध्ये पैसाच टिकत नाही. पैसा येतो, खूप प्रयत्न केला तरी महिन्या अखेर असेल किंवा कधी कोणी सांगितलं घरातून की काही हे आणा ते आणा, तर खिशात एक रुपयाही नसतो. पैसा टिकतच नाही, पैसा हातामध्ये राहतच नाही. पर्स नेहमी रिकामी असते. काय करावं ते कळत नाही. तर आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, त्यातील कोणतीही जरी एक आपण गोष्ट फॉलो केली तर तुमचा खिसा हा नेहमी भरलेला राहील आणि तुम्हाला कधीच पैशाची कमतरता होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, धन माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल. म्हणजेच काय की आपण जेही काम करू त्याच्यामध्ये आपल्याला नशिबाची साथ मिळू लागेल, यश मिळू लागेल. जे सतत आपलं आर्थिक नुकसान होतं ते आर्थिक नुकसान होणं कुठेतरी कमी होईल आणि फायदा माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न होईल. पैशाला पैसा लागेल, चार पैसे मागे पडतील आणि हेच आपल्याला हवं असतं. आणि यासाठीच तर आपण धडपडत असतो की जो काही पैसा येतो तो स्थिर राहावा, त्यामध्ये वाढ व्हावी, पैशाला पैसा लागावा, चार पैसे मागे पडावेत. तर या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये 100% काय 1001% बदल होताना दिसतील. सुरुवातीला सर्वात बेसिक गोष्ट ती म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे. आणि आपल्यापैकी बरेच जण मी बघितलेलं सुद्धा आहे की आपले मुलं असतात, सारखं त्यांच्या हातामध्ये पैसे देतात. 2 रुपये देतात, 5 रुपये देतात, जा चॉकलेट आण, जा तुला बिस्किट आण किंवा घरातलं काही आण. ती वेळ बघत नाही, काळ बघत नाही आणि कधीही देतात. तर संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये ना आपण कोणाला पैसा द्यायचा, ना मुलांना कुठे काही आणण्यासाठी पाठवायचं. का? कारण ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे. आणि या वेळेला जर तुम्ही लक्ष्मी घराच्या बाहेर पाठवली तर तुमच्या घरामध्ये पैसा स्थिर कसा राहणार, याकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी 6:30 ते 7:30 म्हणजे जी बेसिक आपण दिवे लागण्याची जी वेळ म्हणतो, तर त्या वेळेमध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या उंबरठ्यावर पाय देऊन उभ्या राहिलेल्या असतात. परवा मी एक व्हिडिओ बनवला होता बघा की आपल्याला मुख्य दरवाजामध्ये हळदीचं स्वास्तिक काढायचं आहे. तर त्याच्यावर मला कमेंट सुद्धा आली आहे की ताई, पायाने जर ते स्वास्तिक मोडलं तर आपण उंबरठ्यावर पायच देत नाही. उंबरठा नेहमी ओलांडून जायचा असतो, उंबरठ्यावर पाय देऊन जायचं नसतं. मग ते स्वास्तिक मोडेल कसं? आता मी या कमेंटला काय उत्तर देऊ तुम्ही सांगा. त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा अजून बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघत असतो की उंबरठ्यावर कधी पाय द्यायचा नसतो, उंबरठा ओलांडून जायचा असतो. तर ही महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे उंबरठ्यावर स्पेशली तिन्ही सांजेच्या वेळेत तरी उभा राहू नका. तसं तर दिवसभरात नाही, पण तिन्ही सांजेच्या वेळेस. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर कधी व्यापारी लोक राहत असतील किंवा जे आपण राजस्थानी लोक बघा ज्यांचे सुपर मार्केट वगैरे असतात, भांड्याची दुकानं असतात, म्हणजे माझ्या तरी सोसायटीमध्ये हे लोक खूप राहतात. तर तुम्ही नेहमी समोरच्याकडून ना आपल्याला काय चांगलं शिकता येईल, त्याच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी दिसतील हे आपण बघितलं पाहिजे. अवगुण तर प्रत्येक जण बघतात, प्रत्येक जण काढतात, पण आपण त्याच्यातला कोणता चांगला गुण घेता येईल हे बघितलं पाहिजे. तर बघा, त्या स्त्रिया ज्या असतात ना दिवसभर त्या काम करतील, इकडे जातील तिकडे जातील, काय करायचं ते करतील, पण त्यांची पूजा अगदी त्यांच्या घरामध्ये शंखाचा आवाज हा तुम्हाला सकाळी 8च्या अगोदरच येणार. म्हणजे काय की पूजा करून 8च्या अगोदर ते शंख घंटी त्यांच्या घरामध्ये वाजणार. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही अजून म्हणजे यानंतर तुम्ही ऑब्झर्व करा की त्या 5:30च्या नंतर अगदी एकदम तयार झालेल्या असतात. त्या दिवसभर कितीही काम करू द्या, काही करू द्या, एकदम फ्रेश असतात. त्या पूर्ण तयार झालेल्या, मेकअप वगैरे केलेला, त्यांचं मुख्य प्रवेशद्वार उघडं असतं. त्यानंतर त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारात अगरबत्ती लावलेली असते. आणि संध्याकाळी बरोबर तुम्हाला 6:30 ते 7:30च्या मध्ये त्यांच्या घरी तुळशीजवळ दिवा लावलेला आणि घंटीचा आवाज येतो. त्या पूर्ण घरामध्ये घंटी वाजवतात, शंखनाद सकाळी करतात, संध्याकाळी घंटी वाजवतात. आणि बऱ्याच जणांच्या घरातून सकाळ संध्याकाळ घंटीचा सुद्धा आवाज येतो. तर हे आहे, हे काय माता लक्ष्मी आकर्षित. या गोष्टी काय आहेत की त्या आपल्याला यश देतात, सक्सेस देतात. फक्त आपल्यालाच नाही, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना. आपण महिलांनी जर या गोष्टी आपल्या घरामध्ये, फक्त आता याच्यामध्ये बघा काही उपाय आहे का, कोणती सेवा आहे का, काहीच नाही. फक्त ह्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि याचे सकारात्मक परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आता पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट
की नेहमी घराबाहेर पडताना आपले मिस्टर असू द्यात, आपले समजा तुमचा जॉब करतो मुलगा वगैरे, मोठा मुलगा असेल तो असेल, किंवा तुम्ही स्वतः असाल, नेहमी आपल्या जेंट्स लोकांनी वरचा जो खिसा असतो त्याच्यामध्ये नाणं काहीतरी ठेवावं, ज्याला आपण चिल्लर म्हणतो, चेंज म्हणतो. ते काहीतरी म्हणजे एक 10 रुपयाची नोट, परत 1-2 रुपये चेंज, म्हणजे कॉइन हा एक तरी वरच्या खिशामध्ये असावा. नोटेपेक्षा कॉइनला जास्त महत्व आहे. आपल्याकडे जर पैसा असेल तर माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल. वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं बघा, पैसाच पैशाला आकर्षित करतो, श्रीमंतीच श्रीमंतीकडे जाते, म्हणजे पैसा श्रीमंताकडेच जातो. का तर या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करत असतात. आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण नशिबाची साथ मिळत नाहीये. जर आपण या गोष्टी फॉलो केल्या ना, कधी कोणता उपाय, कधी कोणती सेवा आपल्याला लागू होईल सांगता येत नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी तरी आपण फॉलो केल्या पाहिजेत. खिशामध्ये घराच्या बाहेर पडताना नेहमी पैसे असावेत. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची महिन्याला पेमेंट होते, ऑनलाईन असू द्यात, तुम्हाला हातामध्ये कॅश मिळू द्यात, काही होऊ द्यात, तर त्यातले एक 500 रुपये का होईना, ठीक आहे, तुम्हाला 500 रुपये जमत नसतील, 200 रुपये, 100 रुपये, एक नोट अशी ठेवा तुमच्या पर्समध्ये, बरं, घरामध्ये नाही. एक नोट तुम्हाला हवी तर एक नोट तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता, आणि आपल्या पर्समध्ये आपला चोर कप्पा वगैरे असतो त्याच्यामध्ये एक नोट अशी ठेवायची की मी ही नोट खर्च करणार नाही. आता ह्या महिन्यात आपण 500 रुपयाची नोट समजा पर्समध्ये ठेवली, ती खर्चच केली नाही. पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा आपली दुसरी पेमेंट येईल त्यावेळेला आपण हे 500 रुपये काढायचे, खर्च करायचे, आणि दुसरे 500 रुपये याच्यात ठेवायचे. का? कारण माता लक्ष्मी, आपलं पॉकेट कधीही रिकामं असू नये, माता लक्ष्मी आपल्या जवळ राहावी. माता लक्ष्मी जेव्हा आपल्याकडे पैसा येईल तेव्हा तो वाढत जाईल, माता लक्ष्मी आकर्षित होईल. तुमचं महिन्याच्या अखेर तुमचं पॉकेट रिकामं, नेहमी तुमचं पॉकेट रिकामं, तर लक्ष्मी येईल कशी? पैशाकडे पैसा आकर्षित होईल कसा? त्यामुळे एखादा खर्च कमी करा, थोडंसं काहीतरी करा, एक कॉइन का होईना, एक 10 रुपये का होईना असे ठेवा त्या पेमेंट मधले, की ते शेवटपर्यंत खर्च होणार नाहीत. पुढच्या महिन्यातली पेमेंट झाल्यानंतर हे पैसे खर्च करा आणि दुसरे अगोदर ठेवा आणि मग हे पैसे काढा. बघा, तुम्हाला फरक दिसू लागेल. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपल्याजवळ आपली पर्स असेल, आणि महिलांनी सुद्धा हे फॉलो करायचं आहे. आता बरेच जण म्हणतात की आमचा व्यवसाय आहे, ऑफिस आहे, शॉप आहे, ते आम्हाला बरकत होत नाही, क्लायंट्स जे आहेत ते आकर्षित होत नाहीत, बाजूचं छोटंसं दुकान आहे त्यांच्याकडे जातं, पण आम्ही एवढं सगळं करतो पण आमच्याकडे होत नाही. का होत नाही? तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही जेव्हा दुकान बंद करताय किंवा ऑफिस मधून घरी येताय, तुम्ही गल्ल्यातले सगळे पैसे घेताय आणि घरी येताय, मग माता लक्ष्मी कशी राहील? दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा गल्ला रिकामा, मग तुमच्या गल्ल्यामध्ये लक्ष्मीच नाहीये, मग लक्ष्मीकडे लक्ष्मी आकर्षित कशी होणार? त्यामुळे घरी जाताना किमान 11 रुपये तरी त्या गल्ल्यामध्ये राहू द्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही दुकान उघडाल तेव्हा तुम्ही त्या गल्ल्याला अगरबत्ती वगैरे दाखवाल तर त्यामध्ये लक्ष्मी असेल, त्या लक्ष्मीचं तुम्ही स्वागत कराल, तिला तुम्ही ओवाळाल, तिचा मान सन्मान कराल, आणि जेव्हा त्या लक्ष्मीचा तुम्ही मान सन्मान कराल तेव्हा आपोआपच दिवसभरात लक्ष्मी तुमच्याकडे येईल. ही झाली पुढची गोष्ट. आता त्याच्यानंतर एक गोष्ट ती म्हणजे आपला खिसा हा नेहमी भरलेला राहावा. यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या, प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यापैकी कोणतीही एक वस्तू सिद्ध करून आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे. आता मी तुम्हाला सांगितल्या काही वस्तू, त्यातल्या तुम्ही घेतल्या आणि नुसतं ठेवल्या, तुमच्यासाठी त्या काम करणार नाहीत. का करणार नाहीत? त्याच्यामध्ये प्राणच नाहीयेत, त्यांना माहीतच नाही की या व्यक्तीसाठी मला काय काम करायचं आहे. त्यामुळे त्या सिद्ध करायच्या आणि त्यानंतर कोणतीही एक वस्तू आपल्याला ठेवायची. पहिलं म्हणजे तुम्ही तांदूळाचे 11 दाणे घेऊ शकता, तांदूळाचे 11 दाणे आणि त्याच्यामध्ये हळद लावलेले 11 दाणे, अखंड दाणे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये केसराच्या 2-3 पाकळ्या टाकायच्या. ही तुम्ही छोटी मलमल जो मऊ कपडा असतो पिवळ्या कलरचा छोटासा, त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे सिद्ध करून तुम्ही हे श्री सुक्तमनी सिद्ध करू शकता, महालक्ष्मी अष्टकमनी करू शकता किंवा माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्रांनी हे सिद्ध करून आपल्या पर्समध्ये नेहमी ठेवायचं. हे शक्य नसेल तर एक कवडी सिद्ध करून आपल्या पर्समध्ये नेहमी तुम्ही ठेवा. हेही शक्य नसेल तर तुम्ही एक कॉइन असतो चांदीचा, त्याच्यावर श्री गणेश माता लक्ष्मी असतात, हा कॉइन तुम्ही सिद्ध करून आपल्या जवळ ठेवला तरीही चालेल. अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या आपण ठेवू शकतो, पण या व्हिडिओमध्ये या 3 सांगितलेल्या आहेत. या 3 पैकी तुम्हाला कोणती गोष्ट शक्य होईल ती ठेवा आणि सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. नक्कीच आपल्याला बदल दिसू लागेल. श्री स्वामी समर्थ.